नमस्कार. आज आपण भारताच्या एका अशा खजिन्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा आत्मा आहे, आपला कलात्मक वारसा. चला तर मग या अद्भुत विश्वात एक छानशी सफर करूया. कधी विचार केलाय का की दरवर्षी जगभरातून लाखो लोक भारताला भेट द्यायला काय येतात? नक्की असं काय आहे आपल्या देशात जे त्यांना इतकं आकर्षित करतं? याचं खरं उत्तर मोठमोठ्या शहरांमध्ये नाहीये. ते दडलंय आपल्या प्राचीन वारसामध्ये, त्या कलेमध्ये जी हजारो वर्षांपासून आपल्या मंदिरातून, लेण्यांमधून आणि कथांमधून जिवंत आहे. हाच तो वारसा आहे जो सगळ्यांना खुणावतो. आता भारतीय कलेचा हा अथांग सागर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला तिची दोन मुख्य रूपं माहिती असायला हवीत. आणि आज आपण ह्याच दोन महत्त्वाच्या प्रकारांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी कला म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही मानवी कल्पनाशक्ती आणि कौशल्यातून साकारलेली एक निर्मिती आहे. पण कला म्हणजे फक्त सौंदर्य नाही, तर ती त्या काळातल्या समाजाचा, त्यांच्या श्रद्धा आणि परंपरांचा एक आरसा असते. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. भारतीय कलेला आपण प्रामुख्याने दोन भागांमध्ये विभागू शकतो. पहिली आहे दृश्यकला, म्हणजे व्हिज्युअल आर्ट्स, जी आपण डोळ्यांनी पाहू शकतो, ती स्थिर असते. आणि दुसरी आहे सादरीकरण कला, म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स, जी सादर केली जाते, ज्यात गती असते. चला तर मग पहिल्या प्रकारापासून सुरुवात करूया. दृश्यकला. नावावरूनच कळतंय, ही ती कला आहे जी आपल्या डोळ्यांना दिसते आणि थेट आपल्या मनाला भिडते. यातला पहिला भाग आहे ए म्हणजे आर्किटेक्चर, ज्याला आपण स्थापत्यकला म्हणतो, म्हणजे इमारतींची रचना आणि बांधकाम करण्याची कला. विचार करा, अजिंठा वेरूळच्या लेण्या किंवा सांचीचा स्तूप ही त्याची किती भव्य उदाहरणं आहेत. त्या काळातलं स्थापत्य कौशल्य आजही आपल्याला थक्क करून सोडतं. पुढचा प्रकार आहे एस म्हणजे स्कल्पचर किंवा मूर्तिकला. दगड, धातू किंवा लाकडातून सुंदर मूर्ती आणि नक्षीकाम घडवण्याची ही कला आहे. वेरूळच्या कैलास लेण्यातलं कोरीव काम बघा, किंवा शांत मुद्रेतल्या बुद्धांच्या मूर्ती. या कलेची ताकद काय आहे हे आपल्याला लगेच कळतं. आणि दृश्यकलेतला तिसरा प्रकार म्हणजे पी म्हणजेच पेंटिंग किंवा चित्रकला. रंगांच्या माध्यमातून भावना व्यक्त करणारी ही एक अद्भुत कला आहे. बघा ना, अजिंठ्याच्या लेण्यांमधली चित्र केवळ सुंदर नाहीत, तर ती त्या काळातलं सामाजिक जीवन, लोकांचे कपडे आणि त्यांच्या कथा आपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः जिवंत करतात. चला आता कलेच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रकाराकडे वळूया. ही आहे सादरीकरण कला, जी गतिमान आहे, जी जिवंतपणे आपल्यासमोर सादर केली जाते. यातला पहिला प्रकार आहे डी म्हणजे डान्स किंवा नृत्य. नृत्य म्हणजे केवळ शरीराची हालचाल नाही, तर ते भावना, कथा आणि संस्कृती व्यक्त करण्याचं एक खूप सुंदर माध्यम आहे. भरतनाट्यम, कथ्थक यांसारख्या शास्त्रीय नृत्यांमधून तर संपूर्ण कथा सादर केली जाते. दुसरा प्रकार आहे एम म्हणजे म्युझिक किंवा संगीत. भारतीय संगीताच्या मुख्यत्वे दोन परंपरा आहेत, एक हिंदुस्थानी आणि दुसरी कर्नाटक. आणि या दोन्ही परंपरांचा पाया आहे राग आणि ताल. राग संगीताला भाव देतो, तर ताल त्याला लय देतो. आणि तिसरा प्रकार आहे टी म्हणजे थिएटर किंवा नाट्यकला. भारतीय नाट्य परंपरेची मुळं आपल्याला थेट प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये सापडतात. महाकवी कालिदास आणि त्यांचं अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक तर आजही अजरामर मानलं जातं. अर्थात या प्रत्येक कलेला एका शास्त्रीय चौकटीत बसवण्याचं काम काही महान विचारवंतांनी केलं. त्यांनी नियम बनवले, ग्रंथ लिहिले आणि म्हणूनच या कला आजपर्यंत टिकून आहेत. चला अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींची ओळख करून घेऊया. हे तीन चेहरे खूप महत्त्वाचे आहेत. पहिले आहेत भरतमुनी, ज्यांनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला, जो सादरीकरण कलांचा आधार मानला जातो. दुसरे आहेत महाकवी कालिदास, ज्यांनी आपल्या नाटकांतून भारतीय नाट्य परंपरेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. आणि तिसरे आहेत अवनींद्रनाथ टागोर, ज्यांनी आधुनिक काळात भारतीय चित्रशैलीला पुन्हा एकदा जिवंत केलं. आता इतकी सगळी माहिती लक्षात कशी ठेवायची असा प्रश्न पडला असेल, पण एक सोपी युक्ती आहे. दृश्यकलेसाठी फक्त लक्षात ठेवा ASP आर्किटेक्चर, स्कल्पचर, पेंटिंग. आणि सादरीकरण कलेसाठी लक्षात ठेवा DMT डान्स, म्युझिक, थिएटर. आहे की नाही सोपं? ठीक आहे, पण या हजारो वर्ष जुन्या कलांचा आजच्या जगात काय संबंध? हा वारसा आपल्यासाठी आज इतका महत्त्वाचा का आहे हे समजून घेणंही गरजेचं आहे. या कलेच्या दोन बाजू आहेत. एकीकडे कला हा इतिहासाचा एक जिवंत पुरावा आहे. अजिंठ्याची चित्र आपल्याला त्या काळातल्या लोकांबद्दल सांगतात. तर दुसरीकडे हाच वारसा आज आपल्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा आहे. अजिंठा वेरूळसारख्या ठिकाणांमुळे पर्यटन वाढतं, लोकांना रोजगार मिळतो. आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपण खूप नशीबवान आहोत. अजिंठा, वेरूळ आणि घारापुरी म्हणजे एलिफंटा लेणी
ही 3 युनेस्को जागतिक वारसा स्थळं आपल्याकडे आहेत. ही आपल्यासाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही, तर आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. चला तर मग जाता जाता एकदा पटकन सगळं आठवून घेऊया. कलेचे 2 मुख्य प्रकार, दृश्यकला आणि सादरीकरण कला. दृश्यकलेसाठी आपला पासवर्ड आहे ASP, आर्किटेक्चर, स्कल्प्चर, पेंटिंग. आणि सादरीकरण कलेसाठी आहे DMT, डान्स, म्युझिक, थिएटर. आणि 3 महत्त्वाचे विचारवंत, भरतमुनी, कालिदास आणि अवनींद्रनाथ टागोर. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. जर ही प्राचीन कला म्हणजे दगड आणि रंगांमध्ये कोरलेल्या आपला इतिहास असेल, तर आज आपण जी कला निर्माण करत आहोत ती आजपासून 1000 वर्षांनी येणाऱ्या पिढीला आपल्याबद्दल कोणती गोष्ट सांगेल? नक्की विचार करा.